फायनली रेडी झाले, आता जायचं आहे. आता आज जात आहे मी. आमची ते म्हणजे जेव्हा कबीर लहान होतं तर आमची तर कामाला एक काकू होते, तर त्या काकूनं त्यांच्या मुलीचे आता लग्न झाले, लग्नाला पण गेलो होतो. तर आता त्यांची मुलगी जी आहे तिच्या मुलीचा वाढदिवस आहे पहिला, तर तिथं चाललो आता आम्ही. आणि तिने पत्रिका दिली होती. तसे ते माझे कस्टमर पण आहे, जे साड्यागड्या पण नेतात. आणि आमचे त्यांचे संबंध तेव्हापासून चांगले आहेत. तर अजूनही कोणताही कार्यक्रम असला तर मी त्यांच्या घरी जातो, ते माझ्या घरी कार्यक्रम असला ते येतात. तर चला आता निघतो. इतकी गरमी होत आहे ना, जायची इच्छा नाही होत आहे, पण जावं लागतात. म्हणतात ना, आपले जे जुनं संबंध आहे ते कधी विसरू नये, नाही का. तर चला आता निघतो. तयारी तर झाली आहे, साडी घातलेली आहे. याच्यावरचं ब्लाऊज शिवायचं होतं. एवढी काही खास साडी नव्हती, त्याच्यामुळे मी याच्यावरचं ब्लाऊज काही शिवलं नाही. आणि कॉन्ट्रास्टमध्ये पैठणीवरचं होऊन जाते. तर चला आता निघतो. तर चला, वाजले 8 आणि 7:30लाच कार्यक्रम चालू होणार होता. साकेत आले. फायनली आलो आम्ही. आणि बरं झालं, जास्त वेळ नाही झाला. आता केक कटिंग चालू आहे आणि गर्दी पण जास्त झाली नव्हती. नंतर भरपूर झाली होती, पण बरं झालं आम्ही लवकर आलो. आणि इथं काय सगळ्यांशी पहिली भेटी घेतल्या, सगळ्यांशी बोललो. तर छान वाटलं आणि बऱ्याच दिवसांनी भेट झाली. माझं पण येणं होत नव्हतं. आणि तिची मुलगी मी पाहिली पण नव्हती. 1 वर्षानंतरच डायरेक्ट वाढदिवसालाच बघत आहे. तसं फोन घेऊन यायचा तिचा, कारण का ते कस्टमर पण आहे. आणि आम्ही असं संबंध नव्हते का, माझ्या इथं कामाला होते म्हणून आमचे संबंध नेहमी चांगले असायचे. आणि जाणं येणं पण नेहमीच राहायचं, जसं तुम्हाला सांगितलं मी. माझ्या अडीअडचणीत खूपदा त्या कामी पडल्या. कधी फोन केलं का, ताई मला बरं नाही, तर लगेच येऊन जायच्या. जे करायचं ते करून जायचा. एक्स्ट्रा पण काम कधी करून द्यायचं. तर खूप चांगले होते. आणि त्यांच्या मुली खूप हुशार निघाल्या. एक शाळेवर टीचर आहे, एक जॉब करते आणि 3 मुलीच आहे त्यांना. त्यामुळे 3 मुली त्यांच्या आईला इतकं छान सांभाळतात ना, ते पाहून खूप चांगलं वाटतं. की लोक म्हणतात मुलगा नसला तर आयुष्य कसं काढायचं, पण 3 मुली आहेत त्या इतकं सांभाळतात त्या काकूंना. तिचं खूप नवल वाटते मला कधी कधी. आणि आता इथं मी तिच्यासाठी ड्रेस घेतला होता. आणि ती खूप रडत होती, चिडचिड करत होती, कारण तिथे ना मुलं घाबरतात. डीजेचा आवाज, डान्स, गाणे सगळं चालू होतं. आणि जेवण इतकं सुंदर होतं ना, चवीला खूप भारी. म्हणजे मला असं जेवण फार आवडतं. म्हणजे त्यांची आचार इतका चांगला आहे, नेहमी कोणत्याही कार्यक्रमाला आणि प्रत्येक कार्यक्रमाला पुरणपोळी तर असतेच. दम आलूची भाजी, पनीरची भाजी, पुरणपोळी सगळं ए टू झेड. कमीत कमी 10 ॲटम होते जेवणाला, 10-12 होतेच. आणि खूप छान केला वाढदिवस. आणि इथे एक मुलगाने इतका छान डान्स करत होता ना, त्याचं एनर्जी बघून ना सगळेजण त्याच्याकडे बघत होते. त्याचे पप्पा त्याला डोळे काढत होते, डान्स नको करू. सगळेजण बघत होते त्याच्याकडे, पण तो काय ऐकायला तयार नाही. गाणे पण छान लागले होते. बाबासाहेबाचे पण गाणे होते, तसे पिक्चरचे पण गाणे होते. त्याच्यामुळे त्याच्यात जो जोश होता, डान्स करायचा फुल जोश होता. माझा कबीर जो लहानपणी होता ना, कबीर असाच करायचा. कुठेही DJ लागला तर असा नाचायचा. पण आता ना इतकं शरमतो ना, कुठेही जायला पण शरमतो. आमच्यासोबत तो आलाच नाही. मग मला साकेतला आणावं लागलं. रात्रीचा टाईम असतो, एरिया थोडासा तिकडे पोलीस स्टेशन वगैरे चौक्या लागूनच होतं. त्यामुळे हे म्हणे एकटे जाऊ नको म्हणे, यांना पण दुसरीकडे हे दुसरीकडे गेले आणि मी इकडे आली. तर आता रात्रीची वाजले 10. बघा किती सुनसान दिसत रस्त्यानं. तर आता आम्ही चाललो घरी. साकेत होताच माझ्यासोबत, सानन, साकेत आणि आम्ही तिघंच जण. आणि मस्त गारवा होता. नागपूरची खासियत आहे, जिकडे तिकडे झाडं खूप बरे असते आणि त्यामुळं गारवा भरपूर असतो संध्याकाळचा. आणि इथे छान आम्ही फोटो काढले. निघालो आता घराकडे. तसं तुम्ही बघितलं, वेळ पण खूप झाला होता. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.